नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे गजकर्ण. हा फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीमुळे होणारा आजार आहे. तर ह्याला फंगल इन्फेक्शन पण म्हटले जाते किंवा रिंगवर्म पण म्हटले जाते. गजकर्ण हा एक त्वचा रोग असून तो कोणत्याही जंतूमुळे होत नाही, तर बुरशीमुळे होतो. या रोगाचे स्वरूप फारसे गंभीर नसते, पण ते दिसायला ओंगळवाणे वाटते. त्याची लक्षणे काय आहेत? गजकर्ण हा मस्तकावर, शरीरावर, कुठेही पायावर, नाकावर सुद्धा होऊ शकतो. मुलांमध्ये गजकर्ण सहसा मस्तकावर आढळून येते, कारण मस्तकावरील त्वचेचे संरक्षण करणारी स्निग्ध आम्ले नसतात. ही स्निग्ध आम्ले फक्त वयात आल्यानंतरच तयार होतात, म्हणून मोठ्यांना सहसा मस्तकावर गजकर्ण होत नाही. त्वचेचा गजकर्ण पसरत जाऊन तो त्वचेच्या आत पण जातो, केसांच्या मुळापर्यंत सुद्धा जातो. त्यामुळे केसामध्ये काही ठिकाणी टक्कल पडते. शरीरावर जे डाग दिसतात ते बहुधा गोल आणि हत्तीच्या कानासारखे आकाराचे दिसतात, म्हणून त्याला गजकर्ण म्हणजे हत्तीच्या कानासारखे दिसणारे असे म्हटले जाते. त्याला करड्या रंगाचे खवले असलेला काठ असतो. आतला भाग वर उचललेला असतो आणि गुलाबी असतो. केंद्राचा भाग स्वच्छ असतो. त्याला खूप खाज येते. खाजवल्यावर तो जास्त पसरतो. वेळेवर इलाज केला नाही तो बरा होणे कठीण होऊन जाते. गजकर्ण बहुतेक चेहऱ्यावर आणि मानेवर असते. पायाच्या नखाजवळ झाला असेल तर त्याला ॲथलेटिक फूट असे म्हणतात. उन्हाळ्यात याचे प्रमाण जास्त असते. बाथमॅट, बाथटब आणि पोहण्याचा तलाव यामुळे त्वचा रोगाची लागण होते. एकामुळे दुसऱ्याला होते. शरीराच्या ज्या भागात ओलसरपणा आणि दमटपणा जास्त असतो तेथे ही बुरशी वेगाने वाढते. उदाहरणार्थ पायाच्या बोटामध्ये ज्या ठिकाणी जास्त घाम येतो तेथे सुद्धा ही बुरशी वाढते आणि आपल्याला गजकर्णाचा त्रास होतो. आता याची कारणे काय आहेत? तर एकमेकांचे कपडे, टॉवेल वापरल्यामुळे एकाकडनं दुसऱ्याला लागण होते. कुत्रा आणि मांजर यांच्या मार्फत सुद्धा गजकर्णाचा प्रसार होतो. आता याचा उपचार काय आहे? आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार औषधे आणि मलमे हा रोग तात्पुरता बरा होतो किंवा दाबला जातो. पण या रोगाचा मुळासकट नायनाट करायचा असेल तर नैसर्गिक पद्धतीने शरीराची आणि रक्ताची शुद्धी करावी लागते. यासाठी पहिले काही दिवस उपवास करणे गरजेचे आहे. उपवासामध्ये फळे, सफरचंद, संत्री, अननस, पपई, डाळिंब अशी रसदार फळे खावी. त्यामुळे शरीरात साठलेले विषारी आणि टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात. उपवास काळामध्ये पोट साफ होण्यासाठी कोमट पाण्याचा इनेमा घ्यावा. 3 दिवसाच्या उपवासानंतर फळे, मीठ विरहित, कच्चे आणि वाफेवर शिजवलेल्या भाज्या, कोंड्या सकट कणकेच्या पोळ्या असा आहार चालू करावा. त्यानंतर नेहमीचा आहार सुरू करावा. आहारात घाणीचे तेल, मध आणि यीस्ट याचा समावेश करावा. चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, मैदा, साखरेचे पदार्थ, अनैसर्गिक पदार्थ, डबाबंद पदार्थ आणि बाटल्यामधील शीतपेय याचे सेवन करू नये. काही घरगुती उपाय करून बघावे. ते असे आहेत. गजकर्णावर मोहरी गुणकारी आहे. मोहरी बारीक वाटून तिचा लेप गजकर्णावर लावावा. त्याआधी तो भाग गरम पाण्याने स्वच्छ धुवून काढावा. पपईने सुद्धा गजकर्ण बरा होतो. कच्च्या पपईचे तुकडे करून दिवसातून 2 वेळा त्या भागावर घासावे किंवा पपईच्या बिया वाटून त्याचा लेप करून लावावा. एरंड तेल गजकर्णावर रोज लावल्यास 2-3 दिवसात फरक पडतो. गाजर आणि पालक याचा रसही या गजकर्णावर उपयोग होतो. गाजराचा रस 300 मिली, पालकाचा रस 20 मिली एकत्र करून रोज घ्यावा. याशिवाय शक्यतो मोकळ्या स्वच्छ हवेत घरात राहावे. दिवसातून खूप वेळा पाणी प्यावे. दिवसातून 2 वेळा आंघोळ करावी. आंघोळीपूर्वी गजकर्णाचा भाग सोडून बाकीचे अंग खसाखसात जोर लावून चोळावे. गजकर्णावर खोबऱ्याचे तेल सुद्धा लावल्याने उपयोग होतो. त्वचा मऊ होते. याचबरोबर सकाळच्या कोवळ्या उन्हात बसावे. गजकर्णावर मातीचा लेप लावावा. दिवसातून 2 वेळा लावावा आणि दरवेळी तो
अर्धा तास राहू द्यावा. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.